नमस्कार. आज आपण सर्व साईजमध्ये लहानात लहान 28 छातीचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी 28 छातीचा ब्लाऊज घेतला. ब्लाऊजवरून सर्व मापे काढून घेतली. मापे कशी घेतली ते बघूया. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच. नंतर शोल्डर बघूया. शोल्डर सरळ करून मग माप घ्यायचं. शोल्डर आहे 10 इंच. छाती आहे 14 इंच. संपूर्ण छाती 28 इंच. कंबर आहे 12 इंच. संपूर्ण कंबर 24 इंच. मागील गळा 9 इंच. पुढील गळा 6 इंच. हात उंची 4 इंच आणि दंडघेर आहे 4.5 इंच. कटोरी इथे 5 इंच आहे. कटोरीचं हे माप न घेता आपण फॉर्म्युला वापरून हे माप घेणार आहोत. योकपट्टी इथून 3 इंच आहे आणि इथून 2 इंच आहे. ब्लाऊजवरून मापे घेतली तरी लहान साईज असल्यामुळे कटोरी ड्राफ्टिंग करताना ब्लाऊजवरून काढलेल्या मापांमध्ये ॲडिशनल किती घ्यायचं ते समजत नसेल तर मग ह्या व्हिडिओतून अचूक मापं कशी घ्यायची ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया. पट्टीने एक लाईन आखून घेऊया. पेपर खालीवर असू शकतो त्यासाठी लाईन आखून घ्यायची. पेपरची बंद बाजू आपल्याकडे ठेवली आहे. पेपर असा डबल फोल्ड केला आहे. बंद बाजूवर गळा येईल आणि ओपन बाजूवर मुंड्याचं माप येईल. पूर्ण उंची आहे 12 इंच. हे आपण पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करतोय त्यामुळे नेहमी पुढील बाजूमध्ये उंची प्लस 1.5 इंच घ्यायचं. सर्व लहान मोठ्या साईजच्या छातीसाठी उंची प्लस 1.5 इंचच घ्यायचं. हे 1.5 इंच आपण शिलाईसाठी घेत असतो. खुणा करून घेऊया. पुढे शोल्डर बघूया. शोल्डर आहे 10 इंच. 10च्या निम्मे 5 इंच. 5 इंचावर खुणा करून घेऊया. शोल्डर किती घ्यायचा हे मागील गळ्यावर डिपेंड असतं. मागील गळा 9 असल्यामुळे शोल्डर 5 इंच घेतला आहे. जर मागील गळा 9पेक्षा कमी असेल, समजा 7, 6, 4, 2, तर शोल्डर 5पेक्षा जास्त घ्यायचा आणि गळा 9पेक्षा जास्त असल्यास समजा 10, 11, 12 तर शोल्डर 5पेक्षा कमी घ्यायचा. त्यानंतर मुंडाखोली 5 इंच घ्यायची. लहान साईजचा ब्लाऊज असल्यामुळे मुंडाखोली 5 इंच घेतली. 32-36 छातीसाठी मुंडाखोली आपण 6 इंच घेतो. पट्टीने आखून घेऊया. छाती आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच. त्यात 2 इंच शिलाई घ्यायची. आखून घेऊया. कंबर आहे 24 इंच. 24चा चौथा भाग 6 इंच. त्यात 2 इंच शिलाई घ्यायची आणि 1 इंच मागील टक्ससाठी घ्यायचं. दोन्ही बाजू इथे एकदम कट होणार आहेत. आखून घेऊया. आता मुंड्याला शेप देऊयात. नेहमी आपण पुढील शेप 1 इंचावर आणि मागील शेप 1.5 इंचावर असा देतो. लहान साईज असल्यामुळे पुढील शेप 1.25 इंचावर आणि मागील शेप 1.25 इंचावर असा द्यायचा आहे. शेप आखून घेऊया. इथून 1/2 इंच खाली घ्यायचं. त्यामुळे ब्लाऊजला चुन्या पडत नाही आणि ब्लाऊज परफेक्ट बसतो. गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.25 इंच घेतली. आडवी टेप लावून पुढील गळा 6 इंच घ्यायचा. खालून गळा रुंदीला 2.5 इंच घेऊया. पट्टीने बॉक्स आखून गळ्याला शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे योकपट्टी आखून घेऊया. 2.5 इंच दोन्ही साईडनं खुणा करून पट्टीने आखून घेऊया. आयपट्टीकडून योकपट्टी 1 इंच वर घ्यायची आणि मग ह्या लाईनचा मध्य काढून
इथून असा उतार द्यायचा. योगपट्टीमध्ये शिलाईचं ॲड केलेलं आहे. शिवून योगपट्टी 3 आणि 2 अशी येईल. योगपट्टी सेपरेट वाढवायची गरज नाही. आता कटोरीचं माप काढूया. हे अंतर छातीचा 6वा भाग येईल. 28चा 6वा भाग 5.25 इंच. 5.25 इंचावर खुणा करून घ्यायची. गळ्यावर 5 इंचावर खुणा करायची आणि मुंड्यापासून 2.5 इंचावर खुणा करून इथून 2 इंच सरळ येईल. तिन्ही पॉईंटवरून कटोरीला शेप देऊयात. अशा प्रकारे टक्सची लाईन आणि शिलाईची लाईन आखून घेऊया. कडेने कट करून घेऊया. खालच्या पेपरवर आपल्याला मागील बाजू भेटेल. पुढील बाजूचे भाग आपण नंतर कट करणार आहोत. इथे मागील बाजूचा शेप आधी कट करायचा. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर पेपर उघडून मागील टक्सचं आखलेलं कट करायचं आणि नंतर पुढील शेप कट करायचा. पेपरमधून कट करून मागील बाजू सेपरेट करून घ्यायची. मागील बाजूवर गळारुंदी खुणा करून घेऊया. आता पुढील बाजूचे सर्व भाग सेपरेट करून घेऊया. कट करून घेतलं. यात फक्त कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे. मागील बाजूमध्ये उंची आणि गळा आखून घेऊया. मागील बाजूमध्ये उंची प्लस 1 इंच घ्यायचं. पुढील बाजूपेक्षा अर्धा इंच कमी 12 प्लस 1 इंच. पट्टीने लाईन आखून घेऊया. आता गळा आखूयात. मागील गळा आहे 9 इंच. आडवी टेप लावून 9 इंच खुणा करून घ्यायची. खालून गळारुंदीला 2.5 इंच घेतला. गळा ब्रॉड हवा असेल तर 3 पर्यंत घेऊ शकता. पट्टीने बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला गोल शेप देऊया. टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. टक्स रुंदी अर्धा इंच घ्यायची. पट्टीने आखून घेऊया आणि कट करून घेऊया. अशा प्रकारे मागील बाजू काढून घेतली. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. दुसऱ्या पेपरवर कटोरी जशीच्या तशी आखून घ्यायची. इथून 1 इंच घ्यायचं. नेहमी आपण हे माप 1.5 इंच घेतो. कप साईज लहान असेल तर हे अंतर 1 इंच घ्यायचं. इथे 1/2 इंच आयपट्टी शिलाईसाठी घ्यायचं आणि इथून पण 1/2 इंच साईड पार्ट जोडायला घ्यायचं. आता या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा. टेप दुमडून अशा प्रकारे मध्य काढायचा. मध्यापासून खाली 1.5 इंच घ्यायचं. सर्व पॉईंट जोडून घेऊया. त्याआधी कटोरीच्या या दोन्ही बाजू सारख्या आहेत का बघूया. सारख्या नसतील तर सारख्या करून घेऊया. आता सर्व पॉईंट जोडून घेऊया. अशा प्रकारे कटोरी साईडनं वाढवून घ्यायची.
टक्स उंची 2.25 इंच घ्यायची आणि टक्स रुंदी जेवढी कटोरी कडेने वाढवली तेवढ्या रुंदीचा टक्स येईल. कडेने 1 इंच वाढवलेलं, त्यामुळे टक्स रुंदी 1 इंच घेतली. कट करून घेऊया. अशाच पद्धतीने कुठल्या पण साईजची कटोरी तुम्ही वाढवू शकता. हा टक्स स्टिच केल्यावर कटोरी आपली अशी दिसेल. आता हाताचं कटिंग बघूया. पेपरची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. पेपर असं डबल फोल्ड केला आहे. पेपर खालीवर असल्यास पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची. हात उंची आहे 4 इंच. बंद बाजूवर उंची येईल. अस्तरचा ब्लाऊज असेल तर उंची प्लस 1 इंच घ्यायचं आणि साधा असेल तर उंची प्लस 1.5 इंच घ्यायचं. इथे हात रुंदी मुंडा मोजून घ्यायची आहे. टेप लावून मुंडा मोजून बघूया. 8.5 इंच. 8.5 मध्ये अर्धा इंच शोल्डर शिलाईचं कमी करून 8 इंच घ्यायचं. बॉक्स आखून घेऊया. दंडगेर टाकूयात. दंडगेर आहे 4.5 इंच. 4.5 मध्ये 2 इंच शिलाई येईल. हात उंची कमी असल्यामुळे कॅप हाईट 2.5 इंच घेतली. हात उंची जास्त असेल तर कॅप हाईट 3-3.5 पर्यंत घ्यायची. इथे 2 इंच सरळ येईल. इथून 2 इंच शिलाई घ्यायची. शिलाईचं आखून घेऊया. पट्टीने इथून लाईन आखून घेऊया. या लाईनचा मध्य काढायचा. टेप फोल्ड करून मध्य काढून घेऊया. मध्यापासून खालीवर 1.5 इंच खुणा करून घ्यायची. मागील शेप बाहेरील पॉईंटवरून द्यायचा अशा प्रकारे आणि पुढील शेप लाईनच्या बाहेरून देत असा आतील पॉईंटवरून द्यायचा अशा प्रकारे. कट करून घेऊया. कट करताना मागील शेप आधी कट करायचा. आणि पुढील शेप पेपर उघडून कट करायचा. अशा प्रकारे हाताचं कटिंग करून घेतलं. अशा पद्धतीने 28 साईजचे सर्व भाग कटिंग करून घेतले. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेलचं बटन पण दाबा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.